नंदुरबारहून गुजरात राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मार्गे बेकायदेशीरपणे विदेशी दारूची तस्करी करण्याचा डाव नंदुरबार शहर पोलिसांनी उधळून लावला। गुप्त माहितीच्या आधारे बस स्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या धडक कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 88,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहर पोलिसांनी काही संशयित व्यक्ती एसटी बसमधून गुजरातमधील डेडियापाडा येथे विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नंदुरबार बस स्थानक परिसरात सापळा रचला। यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। प्राथमिक चौकशीत ही दारू एसटी मधून गुजरात राज्यात नेण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत सुमारे 87,000 रुपये किमतीचे विदेशी दारू हस्तगत करण्यात आली असून आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने सीमावर्ती भागातून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याचं यापूर्वी समोर आलं आहे। मात्र यावेळी एसटी बसचा वापर करून तस्करी करण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी वेळेत कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह पकडल्याने तस्करांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नंदुरबार बस स्थानक परिसरात पोलिसांची धडक कारवाई। एसटी बसमधून गुजरातमध्ये विदेशी दारू नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला। 2 आरोपी ताब्यात। 87,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया। तस्करामागील इतर साथीदारांचा शोध सुरू। एसटी बसचा आधार घेऊन गुजरातमध्ये विदेशी दारू पोहोचवण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावत तस्करांच्या मुसक्या आवळल्या।